विरार पूर्वेतील मनवेलपाडा परिसरातील सिद्धिविनायक वसाहतीमधील सुमारे 75 ते 80 घरांमध्ये पाणी शिरलं। घरातील अन्नधान्य, टीव्ही, फ्रीज तसंच शाळकरी मुलांची पुस्तकं भिजून मोठं नुकसान झालंय। वसाहतीलगत विकास कामं केलेल्या भरावामुळे पाण्याचा प्रवाह थेट वसाहतीत शिरलाय। त्यामुळे इथल्या रहिवाशांकडे आता जे काही संसारोपयोगी साहित्य होते ते सगळं भिजलेलं आहे, खराब झालेलं आहे। तर काही साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेलंय। त्यामुळे आता जगायचं कसं असा प्रश्न इथल्या रहिवाशांपुढे निर्माण झालाय। दरम्यान इथल्या गृहिणींशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी। गेल्या 4-5 दिवसात वसई विरार नालासोपारा परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झालेलं आहे। मी सध्या विरारच्या पूर्वेला असलेल्या मनवेलपाडा या ठिकाणी आहे आणि एका चाळीमध्ये हे पूर्णपणे पाण्यामध्ये गेलेलं होतं। अतिशय विदारक अशी परिस्थिती आहे या ठिकाणची। आपण एका घरामध्ये जाऊन बघूया। काय सांगाल या परिस्थितीबद्दल? कशी? काहीच शिल्लक राहिलेलं नाहीये। धान्य सगळं म्हणजे काहीच आमच्या इथे शिल्लक राहिलेलं नाहीये। सगळं नाहीच झालेलं आहे। हे कपडे किंवा बिछाना, कपडे सगळे इकडे बघा, कपडे सगळे भिजलेले आहेत, काही शिल्लक राहिलेलं नाही। गेले 3-4 दिवसापासून ही परिस्थिती आहे। मग तुम्ही आता राहता कुठे? जेवणाचं वगैरे कसं काय? आम्ही नातेवाईक आहेत त्यांच्या घरी जातो किंवा 2-3 दिवस तर इथेच पाण्यातच होतो आम्ही। आता 1-2 दिवस झाले आम्ही तिथे जातोय। वसई असेल, नालासोपारा असेल किंवा इतर भागातल्या ज्या सखल भाग आहे त्या परिसरात आहे। काय सांगाल ताई तुमची? हे पावसा आम्ही इथेच राहतो। 20-25 वर्ष झाली आम्ही इथेच राहतोय, पण अजूनपर्यंत असं झालं नव्हतं की पाणी एवढं भरलंच नव्हतं। ह्या वेळेला पाठी भरणी केल्यामुळे आमच्याकडे सर्व पाण्याचा लोट आला, अचानक आलं। त्याच्यामुळे कपडे, अन्नधान्य, मुलांची पुस्तकं सर्व नुकसान झाली आहे। काही शिल्लक राहिलेली नाही। तर काहीतरी शासनाकडून आम्हाला मदत मिळावी ही अपेक्षा आहे। शिजवायला अन्न नाहीये ताई, काय सांगाल? सगळं वाहून गेलं। सांगण्यासारखं आता काही राहिलेलंच नाही आहे। जे म्हणजे आता आम्हाला फक्त शासनाकडूनच अपेक्षा आहे। कारण कसं झालेलं माहिती आहे, आता आम्ही 30 वर्षात ही नुकसानी कधी केली म्हणजे झालेलीच नव्हती आमच्याकडे। आणि कसं ज्या वेळेला माणसाला माहित असतं की काहीतरी पुढे होणार आहे त्यावेळी माणूस सावध असतो, पण आमच्याकडे कधी असं झालेलंच नव्हतं की आपल्याकडे आपत्ती येणार आहे तर आपण सावध झालं पाहिजे। आणि आपत्ती ही अचानक आलेली आपत्ती आहे। या भागात कधीच असं कधीच पाणी या 30 वर्षामध्ये कधीच पाणी भरलेलं नव्हतं। ही आलेली आमच्यावर पहिलीच आपत्ती आहे। नागरिकांचं जे नुकसान झालेलं आहे, शाळकरी मुलांची पुस्तकं असतील, अन्नधान्य, सर्वाची अतिशय नुकसान भरपूर झालेलं आहे। त्यामुळे हे नुकसान भरपाई कुठेतरी शासनाने द्यावी अशी मागणी या स्थानिक नागरिकांची होत आहे। एनडीटीव्ही मराठीसाठी अमित जाधव सोबत मनोज सातवी, विरार।